कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आलास का अर्जा? ये ये, तुझीच वाट बघत होतो. बाकी तुला मानला पाहिजे बरं का. म्हणजे पोरग वाचावं म्हणून लगीन केलंस आणि पोरग गेलं की लगेच चौकीला बी हजर झालास. वा. अरे तुझ्यासाठी चालेत ते. तुला सांगितलं होतं ना, अर्जुन सर आल्याशिवाय तुला हात सुद्धा लावणार नाही. आता घे मजा. चिंच घ्या. कोणी म्हणेल का तोच पैसे खाणारा अर्ज आहे म्हणून? ए डोबळ्या, साहेबांना बोलायचं काम नाही. ए गपे, ओरडतो कशाला रे? इथंच उभा आहे की मी. हळू बोल जरा. बाकी अर्ज, तुझी बायको आता काय महिनाभर तरी त्या पोराच्या दुःखातनं बाहेर येत नाही वाटतं, नाही का? एवढ्या आयुष्याचं फार वाटलं झालं रे. तरी एक गोष्ट कळली नाही, कावळ्याच्या छापाने गाय नाही मरत रे मला. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? तुला काय वाटलं तुझ्या प्लॅनिंगनी आमचं पोरग आमच्यापासून कायमचं लांब जाईल? अर्जुन कदमचं रक्त येते, एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. ढोबळे, माझ्या पोराचं ऑपरेशन झालंय आणि माझं पोरग जिवंत आहे. शक्यच नाही, शक्यच नाही अर्जा. तुझं पोरग वाचूच शकत नाही. देव पाठीशी असेल तर सगळं शक्य आहे, पण आता तुझ्या पाठीशी कोण असेल का नाही सांगू शकत नाही. नाही तुझी वरात आता इथून जन्मठेपेपर्यंत काढली ना, तर नावाचा इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम नाही. तुझं पोरग वाचलं, आमल्या वाचला. बघू त्याचा काटा मी कवा पण काढे, पण तू मला तुरुंगात टाकू शकत नाहीस. अरे मी येडाय मी. कायदा पण आहे ना, मला जास्तीत जास्त दवाखान्यापर्यंत नेऊ शकतो. तू मला हात पण लावू शकत नाहीस, हात पण लावू शकत नाहीस तू मला. इथं हात लावायचा कुणाला? चिंचुके, तू येडायस ना? मी तरी कुठे लय शहाणा आहे ढोबळे. अर्जा, ढोबळे शहाणा आहे का मी? अर्जा नाही, अर्जा, अर्जा नाही, अर्जा. मला काय शिकवतोय? आई, अर्जा चुकीचं करतो हा तू. लय मागात पडेल, लय मागात पडेल अर्जा. सोड. पण ढोबळे, सगळ्याच गोष्टी कायद्याने होत नसत्यात. काय काय गोष्टीमध्ये मन पण असतं. मनाने होत असतात, मनाने होत असतात. मला कायदा शिकवतोय मला? अपर्णा मॅडम, आपलं काम झालंय. योग्य वेळेला डोकं चालून डॉक्युमेंट आणलेत तुझे. अरे कसलं डोकं चालवलंय आणि कसलं डॉक्युमेंट येते? हा, तुला काय वाटलं तू परत येणार, आमच्या आयुष्याची वाट लावणार, आम्ही फक्त बघत बसायचं का? आता तुला जन्मठेप झाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. तुम्ही दोघे ना काहीच करू शकत नाहीत माझं. तुझं काय करू शकतो ना, तुला आत्ताच्या आत्ता दाखवतो. तुझं तोंड थांब आपे, तू 2 मिनिटं थांब फक्त. ह्याचं तोंड कायमचं बंद करून टाकतो अर्जुन, मी. थांब. तू मानसिकरित्या स्टेबल असल्याचे कागदपत्र आहेत ते. तुला लाज नाही वाटत वेडेपणाचं सोंग घेऊन लोकांना फसवायला? लाज नाहीच याला आपे. पण आता याला हे वाचून दाखवलं पाहिजे, म्हणजे साहेब पुढच्या प्रवासाला मोकळे होतील. ऐका, संकल्प ढोबळे, संकल्प ढोबळे हा मानसिक दृष्ट्या एकदम व्यवस्थित आहे, पूर्णपणे बरा आहे.
त्याने आता मानसिकदृष्ट्या आजारी असण्याचे नाटक केले आहे. तो प्रत्येक कृत्य पूर्ण शुद्धीत करत असून त्याला त्याचा कोणताही मानसिक आजार कारणीभूत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आहे याच्यावर. खोटं आहे हे सगळं. हे रिपोर्ट खोटे आहेत. असं कसं? आतापर्यंत मानसिकरित्या तू अनस्टेबल आहेस म्हणून 5 वर्ष ट्रीटमेंट घेतलीस ना, त्यानंतर बाहेर पडलास, हे काहीतरी उद्योग केलेस आणि आता परत तू मानसिकरित्या स्टेबल नाहीयेस असं सांगतोयस आणि आता वेड्याचं नाटक करतोयस. अप्पे, लय महागात पडला हे तुला. आयुष्यभर खडी फोडायला जाणार आहेस तू, त्यामुळे हे सगळं कोणाला महागात पडणार आहे ना हे पण तूच ठरव. काय तोंडे? येस मॅडम. आपल्या वकिलाकडे हे सगळे डॉक्युमेंट आहे. येस मॅडम. अप्पे, मी अजून बी सांगतो, माझ्या वाट्याला जाऊ नका. लय महागात पडेल तुमच्या दोघांना. माणसाला माणसाशी जोडणारा धागा जर प्रेमाचा असेल ना तर कुठलीच अडचण तो धागा कधीच तोडू शकत नाही. तुला काय करणार म्हणा? अरे त्या 8 वर्षाच्या मुलाकडे तुला प्रेमाने बघता आलं नाही. तुझ्यातला दुस्वास आमच्यातलं प्रेम संपवू शकला नाही हे आता मान्य कर. संकल्प ढोबळे. अमोल, आपण शेतात घेवडा लावला होता का नाही, त्याला बारीक बारीक कोंब आलेत. तू चल की बघायला. हा म्हणजे आपण आता मिळून घेवड्याला पाणी पाजू काय? नाही हा छोटे सरकार, तुम्ही काही बोलू नका. तुम्ही आधी माझं नाव घ्या. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही बरे झालात ना की आधी माझं नाव घ्यायचं. घ्या बरं. ए, असं कसं? उमा, तू खूप छान दिसतीयस. थँक्यू छोटे सरकार. काय राव म्हणजे पलटी मारली होय लगेच? मामा, मी तिला प्रॉमिस केलं होतं ना. आणि माझं प्रॉमिस ते लक्षात आहे ना अमोल तुझ्या? घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तुझ्यासाठी बनवलेली तुझी फेवरेट डिश खायची आहेस तू. हो मोतीमा. नाही, त्यातलं थोडं आम्हाला मिळालं तरी चालेल. दादा आणि अमोल, मी ना तुला सगळ्या हंगामी पिकांची माहिती देणार आहे. फक्त तू लवकर बारा हो. हो, आणि अमोल आपल्याला फॅमिली ट्रिप सुद्धा काढायची आहे. काय? याच मोतीमा. मा बाबाचं लग्न झालं पण पुढे काहीतरी असेल ना. हो, अजून भरपूर विधी राहिलेत. तू घरी आलास ना की आपण सगळं पूर्ण करू. बरं अमोल बाळा, मी आता डॉक्टरांना भेटतो आणि पुढे काय काय कसं कसं करायचं ना ते पण विचारून घेतो. आणि डॉक्टरांना सांगतो की आमच्या अमोलला जमल तेवढी औषधं द्या, म्हणजे कमी कमी कमी. थँक्यू पापा. अरे बाळा, तू बरा झालास ना, आमच्या सगळ्यांतर्फे तुला थँक्यू. ईस्ट या वेस्ट, आमचा अमोल सगळ्यात बेस्ट. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.